पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तुम्हाला माहीत आहे का की या अभिनेत्याने एका सुपरहिट चित्रपटाचं कथानक दिल्लीहून मुंबईला प्रवास करत असताना एका रात्रीत लिहिलं होतं. त्याचं झालं असं की 1965 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होतं. तत्कालीन प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री या अभिनेत्याला भेटले तेव्हा त्यांनी जय जवान जय किसान या घोषणेवर आधारित एखादा चित्रपट त्याला बनवायला सांगितला. मग दिल्लीहून परतत असताना एका रात्रीत त्यांनी चित्रपटाचं कथानक लिहून काढलं. हा चित्रपट होता उपकार आणि हे ज्येष्ठ अभिनेते होते मनोज कुमार. 24 जुलै 1937 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील अबोटाबाद येथे मनोज कुमार यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव हरिकृष्णगिरी गोस्वामी हे होतं. ते जेमतेम 10 वर्षाचे असताना फाळणीमुळे त्यांचं कुटुंब दिल्लीमध्ये स्थलांतरित झालं. दिल्लीमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मुंबईला आले. मुंबईत आल्यावर त्यांनी स्वतःचं नाव बदलून मनोज कुमार ठेवलं. त्यामागील कारण म्हणजे मनोज कुमार पहिल्यापासून दिलीप कुमार यांचे खूप मोठे चाहते होते. दिलीप साहेबांच्या शबनम चित्रपटातील मनोज हे पात्र बघून त्यांनी ठरवलं होतं की मी अभिनेता झालो की माझं नाव मनोज कुमारच ठेवेल. मुंबईला आल्यावर एक छोटीशी भूमिका साकारून 1957 साली प्रदर्शित झालेल्या फॅशन या चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर सहारा, चांद, हनीमून अशा काही चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. अभिनयाबरोबरच या मधल्या काळात त्यांनी स्क्रिप्ट लेखनाचं कामही केलं. 1961 साली प्रदर्शित झालेल्या कांच की गुडिया या चित्रपटात मनोजजींना पहिल्यांदा मुख्य भूमिका मिळाली. पुढे त्यांनी पिया मिलन की आस, सुहाग सिंदूर, रेशमी रुमाल असे काही चित्रपट केले, पण ते फारसे चालले नाही. 1962 साली प्रदर्शित झालेल्या हरियाली और रास्ता या चित्रपटाने मनोज कुमार हे नाव चित्रपट जगतात खऱ्या अर्थानं प्रस्थापित केलं. यानंतर त्यांनी वो कौन थी, गुमनाम, पत्थर के सनम, 10 नंबरी, दो बदन, शोर, रोटी कपड़ा और मकान, क्रांती, शहीद, पूर्व और पश्चिम, उपकार अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात भूमिका साकारल्या. उपकार चित्रपटात मनोज कुमार यांनी जे पात्र साकारलं होतं त्यांचं नाव भारत असं होतं आणि त्यांनी केलेले अनेक चित्रपट देशभक्तीपर असल्यामुळे रसिक प्रेक्षकांनी त्यांना प्रेमाने भारत कुमार असं संबोधायला सुरुवात केली. आपल्या 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 50 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केला. याच दरम्यान अशोक कुमार यांनी सायरा बानू, हेमा मालिनी, आशा पारेख, वैदा रहमान, दिलीप कुमार, शशी कपूर, प्राण, कामिनी कौशल अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केले. त्यांच्यावर चित्रित झालेली मेरे देश की धरती, हे प्रीत जहां की रीत सदा, ए वतन हमको तेरी कसम, लग जा गले, गुमनाम है कोई, एक प्यार का नगमा है, मैं ना भूलूंगा, नैना बरसे रिमझिम रिमझिम अशी बरीच गाणी आजही अत्यंत लोकप्रिय आहेत. अभिनयाबरोबर मनोज कुमार यांनी दिग्दर्शन आणि लेखकाची भूमिका सुद्धा अतिशय समर्पकपणे पार पाडली. उपकार, पूर्व और पश्चिम सारखे चित्रपट हे त्याचे साक्षीदार आहेत. मनोज कुमार यांचे चिरंजीव कुणाल गोस्वामी यांनी त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवला. चित्रपटात आणि सिरियलमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. प्रकाश पिक्चरने मनोज कुमार यांच्याबरोबर 11,000 रुपये प्रति चित्रपट मानधनाचा 2 चित्रपटांसाठी करार केला होता. हरियाली और रास्ता चित्रपटानंतर बरेच वर्षांनी हिमालय की गोद में हा चित्रपट प्रकाश पिक्चरने करायचा ठरवलं. दरम्यानच्या काळात मनोज कुमार मोठे अभिनेते बनले होते आणि चित्रपटासाठी ते लाखात मानधन घेत होते. पण तेव्हा झालेल्या कराराचा मान राखत त्यांनी 11,000 रुपयांच्या मानधनातच हिमालय की गोद में हा चित्रपट केला. ही गोष्ट खरंच
स्तुती करण्यासारखी आहे. 1968 साली उपकार आणि 1975 साली रोटी कपडा और मकान या चित्रपटांसाठी मनोज कुमार यांना फिल्मफेअर अवॉर्ड्सचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट कथा अशा निरनिराळ्या विभागात मनोज कुमार यांना एकूण 7 फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळालेले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार यांना भारत सरकारतर्फे 1992 साली पद्मश्री पुरस्कारानं आणि 2015 साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 4 एप्रिल 2025 रोजी मनोज कुमार हे जग सोडून गेले. पण त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट भारतीय चित्रपटांच्या इतिहासात अजरामर राहतील हे मात्र नक्की. तुम्हाला मनोज कुमार यांची कुठली भूमिका आवडते ते आम्हाला जरूर कमेंट्स करून कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.